नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सकाळी मी साधारणतः आदिवासी आश्रमशाळांच्या संदर्भामध्ये आणि विद्यानिकेतनाच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ टाकलेला होता आणि मग त्या संदर्भामध्ये अनेक माहिती पुन्हा एकदा मिळालेली आहे आणि मला असं वाटलं की ही माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवावी आणि म्हणून हा व्हिडिओ बनवतोय। मी तुम्हाला फक्त एक विनंती करतो की मोबाईलची ब्राईटनेस थोडी वाढवा। ते मोबाईल म्हणजे सतत ट्यूबलाईट खूप डोळ्यावरती पडून पडून डोळे खराब होऊन जातील, आम्हाला म्हातारपणात काही दिसणार नाही। म्हणून तुम्हाला विनंती आहे की एकदम सगळा लाईट आमच्या डोळ्यावर पडल्यापेक्षा तुम्ही थोडीशी ब्राईटनेस थोडीशी मोबाईलची वाढवा। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी आश्रमशाळाच्या संदर्भामध्ये मी आज सगळी तुम्हाला माहिती दिलेली होती की एकंदरीत ह्या सगळ्यांची कशा पद्धतीने कार्यप्रणाली असते। तुम्ही लागल त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, थोडंसं वाचा आणि एकंदरीत ही जी कार्यप्रणाली आहे ती होत असताना आदिवासी विकास विभाग म्हणजे आपलं केंद्र सरकारचं असतं, त्याच्या अखत्यारीमध्ये म्हणजे मुळामध्ये राज्याच्याच अखत्यारीमध्ये असतं आदिवासी महाराष्ट्र राज्य शासनाचा आदिवासी विकास विभाग। त्यानंतर अप्पर आयुक्त आदिवासी विकासांची अशी 4 प्रादेशिक कार्यालये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ITDP म्हणजे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अंतर्गतामध्ये पुन्हा मग आपलं जी शाळा आहे, आश्रमशाळा आहे किंवा संबंधित प्रशासन आहे ते असतं, त्यांच्याखाली मुख्याध्यापक असतात किंवा प्राचार्य आपण त्यांना म्हणतो, मग शिक्षक असतात, निवासी कर्मचारी असतात आणि मग त्यांच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शिक्षकांना त्या ठिकाणी काम करावं लागतं। खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सेवा करता येते, परंतु काही तिथे काम केलेल्या शिक्षकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्या YouTube चॅनलवरती आलेल्या आहेत। मला असं वाटलं की ही माहिती तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवावी, कारण की शेवटी त्या ठिकाणचे प्रॉज आणि कॉन्स बरोबर आहे, दोन्हीही सांगणं खूप गरजेचं आहे। आता त्यांचं असं म्हणणं आहे की मी आदिवासी शाळेमध्ये तासिका शिक्षिका म्हणून कार्यरत आहे, शिक्षकांना मुख्यालयी राहणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे। सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय आहे की तुम्हाला कुठं राहावं लागणार आहे, मुख्यालयामध्ये राहणं गरजेचं आहे। ठीक आहे, मुख्यालय म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही जॉब करत आहात त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं, वास्तव्य करावं लागतं। ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सर्वांनी, त्या ठिकाणी तुम्हाला राहायचं आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय आहे की काही प्रमाणामध्ये आपल्याला जादा तासिका त्या ठिकाणी घ्याव्या लागतात असं त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, आता कदाचित ते तासिका तत्वावरती असल्या कारणामुळे त्यांना तसं जॉब दिलेला असावा, परंतु जी आपली नियमित वेळ आहे ती तर द्यावी लागते आणि त्या व्यतिरिक्त जादा तासिका घ्याव्या लागतात असं त्यांचं म्हणणं आलं। पुन्हा विद्यार्थी जीवनाच्या वेळी शिक्षकांच्या ड्युटी लागतात। आता साहजिकच जर समजा त्या ठिकाणी निवासी शाळा असेल तर सर्व शिक्षकांच्या ड्युट्या तर लागणार नाही, परंतु विद्यार्थ्यांची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे। तुम्ही आता बघितलं असेल गडचिरोलीमध्ये खूप चुकीचं प्रकरण घडलं, त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला। तर हे खरं पाहिलं तर ज्या लोकांवरती ही सगळी सिस्टीम राबवण्याची जबाबदारी असते त्यांनी ती खूप चांगल्या पद्धतीने जर पाडली तर त्याला खूप बेनिफिट मिळतो एकंदरीत असं आहे। परंतु आपल्याकडे कसं माहिती आहे का, जबाबदारी घेणं कमी आणि टाळणं जास्त असं असल्या कारणामुळे साहजिकच त्याचं नुकसान सुद्धा अनेकांना वेळोवेळी होताना आपल्याला दिसतं। आता पुढचा महत्त्वाचा फॅक्टर जो आपणा सर्वांना लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे हा की बघा, मुख्याध्यापकास आणि शिक्षक यांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी जबाबदार धरलं जातं। साहजिकच विद्यार्थी असेल, विद्यार्थ्यांची काळजी घेणं असेल, या संदर्भामध्ये त्यांना जे आहे ते ड्युटी दिल्या जातात आणि मग त्या ड्युटी असाइन केल्याच्या नंतर शिक्षकांना हे सगळ्या कामं करावी लागतात असं त्यांचं एकंदरीत मत आहे। परंतु शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सोयी खूप उपलब्ध असतात, म्हणजे ज्या काही विद्यार्थ्यांना सोयी सुविधा दिल्या जातात त्या खूप मोठ्या प्रमाणावरती असल्या कारणामुळे विद्यार्थी संख्या जी आहे तर ती दीर्घकाळ टिकून राहते। लक्षात घ्या, जिल्हा परिषद शाळांमध्ये जी सध्याची परिस्थिती आहे की आपण म्हणत आहोत की विद्यार्थी संख्या कमी होत आहे आणि मग ती पटसंख्या कमी होण्यामागचे जे कारण आहेत त्यामध्ये सुविधा नसणं ही एक मोठी गोष्ट आहे। परंतु आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या सुविधा ज्या आहेत ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात आणि त्याचा फायदा कुठेतरी पटसंख्या ही टिकून राहण्यामध्ये होते। म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म जर जॉब करायची असेल तर हा सिक्युअर जॉब आहे असं म्हणायला काही हरकत नाही। सामाजिक कार्याची आवड या ठिकाणी असल्यास तुम्हाला खूप काही वाव आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली सामाजिक बांधिलकी आपल्याला जपायचं आहे, बरोबर आहे की नाही, फक्त दिनजे आहे पगार आहे असं जर आपल्याला करायचं नाही आहे, मनापासून त्या ठिकाणी आपण शिक्षकी या पेशामध्ये आलेलो आहोत, तर मला असं वाटतं की थोडं मन लावून जर आपण काम केलं तर या ठिकाणी निश्चितच आपल्याला खूप सुंदर अशी संधी मिळू शकते। या संधीचं आपण सोनं करायला काही हरकत नाही। समाजाच्या उत्थानासाठी या ठिकाणी काम करावे लागते असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। सोबतच आश्रमशाळाचे फोटो व व्हिडिओ या दोन्ही गोष्टीवरतीच चालते असं म्हटलेलं आहे। परंतु शाळा दुर्गम भागात असल्या कारणामुळे कोणीच मुख्यालयी वास्तव्यात राहत नाही, शाळेमध्ये ॲडजस्टमेंट होऊन जाते, पण कुणी अधिकारी वगैरे असेल तर त्या दिवशी राहावे लागते। आता ह्या सगळ्या मला असं वाटतं की चालढकल करणाऱ्या गोष्टी आहेत, प्रत्येकाने नियमामध्ये जर असलं तर 100% त्याचा फायदा त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना होऊ शकतो। ह्या सगळ्या गोष्टींचा
विचार करून तुम्ही या ठिकाणी प्राधान्यक्रम नाही द्यायचं की नाही द्यायचं याचा विचार तुम्ही स्वतः करा. शेवटी माझं काम आहे माहिती सांगणं, तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचवणं. जी वस्तुस्थिती आहे मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. काळजी करू नका. धन्यवाद. धन्यवाद.